अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. काम नाही झालो पायी रिकामा, पावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा वैसोनी. नसत्या छंदे जग विनोदे विहतसे, पावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा वैसोनी. एकाएकी तुका लोकी निराळा, पावल्या त्या करू चेष्टा निश्चय दृष्टा वैसोनी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काम नाही झालो पायी रिकामा, भावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा वैसोनी. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये जी प्राप्त झालेली अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन या अभंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त यरनाळ या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजची ही अंतिम दिवसाची सेवा आपल्या वाट्याला महत् भाग्याने प्राप्त झालेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संत महात्म्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये परमार्थाची साधना केली आणि परमार्थाची साधना करून त्या साधनेतून जी परमार्थामध्ये शेवटची अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करून घेतली. याचा अर्थ की परमार्थ करत असताना पारमार्थिकाच्या लक्षात यावं आपल्याला कुठल्या अवस्थेपर्यंत जायचं आहे. कारण परमार्थी ही साधना अशी आहे, ही पूर्णत्वाकडे नेणारी साधना आहे बरं का. परमार्थाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही जीवनामध्ये करा, तुम्हाला पूर्णत्वाकडे जाता येणं शक्य नाही बरं का. एक परमार्थाच्या साधनेनेच आपल्याला तिथपर्यंत पोचता येतं. आणि हे समाजाला सांगण्याकरता त्या महात्म्यांनी ती अवस्था परमार्थाच्या साधनेतून प्राप्त करून समाजाला दाखवली बरं का. कारण संतांचा स्वभाव आहे, संत सांगत नसतात बरं का. मग काय करत असतात? कैसे संत जगे कैसे संत
जगी क्रिया करोनी दाविती अंगी. महाराज म्हणतात आम्ही लोकाला बोलून दाखवण्याकरता आलेलो नाही, आलो याची कारणाशी. जे ऋषी बोलिले ते प्रत्यक्ष करून दाखवण्याकरता आम्ही आलो. जे बोलून दाखवतात त्यांना महाराज म्हणावं आणि जे करून दाखवतात त्यांना संत म्हणावं. जो परमार्थ साधनेचा विचार आहे, शुद्ध विचार आहे, आणि तो विचार हा समाजामध्ये रुजावा, किंबहुना त्या साधनेतून समाजाचं परिवर्तन घडावं, त्याच्याकरता संत महात्म्यांनी ती साधना करून त्या अवस्थेला ते पोचले. आणि अवस्थेला पोचल्यानंतर मग जगाला सांगितलं बरं का, आधी केले मग सांगितले. आम्ही आधी काहीच केले नाही, सांगत सुटलोय. त्याने आधी केलं बरं का, आणि केल्यानंतर आता कर्तव्य जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. कर्तव्य आता जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. कर्तव्य पूर्ती झाल्यानंतर संतांनी विचार केला आता काय करावं. आपल्याला आलेला अनुभव जगाच्या समोर आता आपण तो प्रगट करावा. तुका म्हणे आता उरलो उपकारा उरलो उपकारा. उरलो उपकारा पुरता. केवळ त्यांचं जीवन जगाला मार्गदर्शन करण्याकरता आहे, काही करण्याकरता नाही बरं का. आमचं तुमचं आयुष्य करण्यात संपतंय, शिल्लक राहत नाही, पुढचा भागच आपल्या वाट्याला येत नाही बरं का. पण संतांच्या जीवनाचा विचार केला तर संतांनी आपल्या जीवनामध्ये ती परमार्थाची साधना केली. आणि ती साधना करत असताना कोणती साधना केली, त्या साधनेचा संबंध काय आहे. आणि आपण नेहमी श्रवण करणारी मंडळी आहात. परमार्थ म्हटलं की परमार्थाला आरंभ कुठून करावा. निष्काम कर्मापासून आरंभ करावा. निष्काम कर्मापासून आरंभ करावा आणि शेवट कुठं करावा. नैष्कर्म दशेमध्ये. दोन्हीकडे निष्काम शब्द आहे बरं का. निष्काम कर्मापासून आरंभ आहे आणि नैष्कर्म दशेमध्ये शेवट आहे. नैष्कर्म दशेला प्राप्त झाल्यानंतरची उद्गार म्हणजे आत्ताचा अभंग आहे कीर्तनाचा बरं का. पण ह्या नैष्कर्म दशेला प्राप्त होण्याकरता त्यांनी केलेली जी साधना आहे ती निष्काम आहे. जी साधना करायची आहे ती निष्कामच करायचे, लक्षात ठेवा. जे ते करावे कीर्तन,
जेते करावे कीर्तन तेथे न शेवावे अन्न. निष्कामता सांगितली बरं का. साधन आहे. या पद्धतीने संतांनी ही साधना केली. आपण पूर्वी पंढरपूरला जात असताना वारीच्या काळामध्ये जेवढा मुक्काम पंढरपुरामध्ये करायचा तेवढ्या जाताना भाकऱ्या बांधून घ्यायच्या बरं का. पंक्ती नव्हत्या. आता पंक्ती घालतात. सोलापूर लुटायचं आणि पंढरपूर घालायचं. आपली केलेली वारी फुकट जाते. फुकट. तुम्ही पंढरपूरला गेला आणि एखाद्याच्या पंक्तीला जर जेवायला गेला टेलर, वारी फुकट जाते बरं का. निष्कामतेविषयी सांगावे बरं का. 17 दिवस आपण चालतोय. फुकट जातंय आपलं सगळं. काय मग काय करायचं? 17 दिवस चालायचं पण पूर्ण बिशी भरायची. म्हणजे बिशीचा मोबदला 2 टाइम जेवायचा बरं का. हा, निष्काम आहे ते. त्यांना म्हणजे मी येतो दिंडीत, पकवाज वाजवतो, पण माझी बिशी घ्या. तात्पर्य संतांनी जीवनामध्ये केलेली साधना आहे ती निष्काम आहे. निष्काम कर्मापासून आरंभ आहे बरं का. निष्काम कर्मापासून आरंभ आहे. जिथं जिथं तुकोबरांच्या जीवनामध्ये प्रसंग आला तो हाच प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत ते निष्कामतेचेच आहेत. म्हणजे तुमच्या धनाने आम्ही सुखी होणार नाही, आम्ही देणे सुखी. आम्ही जेणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आमचे आजोबा होते वैकुंठवासी बाळकृष्ण बुवा काजवे. ते कोणाच्या घरी गेले ते म्हणायचे हरिपाठ वाचत असेल तर तुझ्यात मी दूध पितो. हरिपाठ वाचत असेल तर दूध पितो. किंवा तुमची पोरं जर हरिपाठाला येत असेल तर तुमच्याकडे येतो. तुमच्या घरातलं फुकट घेणार नाही. म्हणजे साधन आहे आणि ती निष्काम आहे. म्हणून निष्काम कर्मापासून आरंभ आहे. काही असो, जे जे परमार्थामध्ये करायचं आहे ते निष्काम भावनेनंच करायचा का हो. आपलं अंतःकरण निष्काम झालं पाहिजे. आपलं अंतःकरण निष्काम होण्याकरता निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं लागतं. आणि तुकोबारे म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं. निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं की अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी होते. आणि अंतःकरणाची शुद्धी झाली की त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा शिल्लक राहत
नाही बरं का राहत नाही? ज्यांनी निष्काम कर्म करून अंतकरण शुद्ध केलेलं आहे, त्या शुद्ध अंतकरणामध्येच परमात्मा प्रगट होतो. जयाची चोखटी मानशी मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा सुखे येतो घरा. नारायण तुका मने चित्त केलिया निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे आणि त्या शुद्ध अंतकरणामध्ये तो परमात्मा वास्तव्य करतो. ज्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा वास्तव्य करतो त्यांच्या अंतकरणामध्ये कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही. हरी आला हरी आला तुका मने हरी तुका मने हरी काही उडो काही उडो काही ओढोले ओरे त्याची सरदी धार त्याची सरदी धार तुका मने हरी काही उरो नेदी उरी. त्याच्या अंतकरणामध्ये काहीही इच्छा शिल्लक ठेवत नाही. हे प्रमाण द्यायचं होतं पण ते ओघाने आलं बरं. काही उरो नेदी उरी क्रम लक्षात ठेवा बरं का. निष्काम कर्म करण्याने अंतकरणाची शुद्धी होते आणि शुद्ध अंतकरणामध्ये परमात्मा प्रगट होतो
आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकट होतो त्याच्या अंतःकरणामध्ये तो काहीही शिल्लक ठेवत नाही. तेव्हा तुकोबारे म्हणतात, हे असं माझ्या जीवनामध्ये घडलं, हे घडलेलं तुम्हाला मी सांगण्याकरता प्रवृत्त झालो, माझ्या सांगण्यावरती तुमचा विश्वास बसावा म्हणून तुकोबाराय द्विरुक्ती वापरतात. कामनाई कामनाई काम नाही झालो पायी रिकामा. महाराज म्हणतात, आमच्या अंतःकरणामध्ये आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. निष्काम आमचं अंतःकरण झालेलं आहे. अवघड आहे पण हे परमार्थामध्ये शक्य आहे. थोडस कष्टाचं आहे आणि याच्या करताच परमार्थ करायचा आहे बरं का. हे ध्येय ठेवूनच जीवनामध्ये परमार्थाची साधना करायची. तुकोबारांनी 2 वेळा शब्द वापरलाय, काम नाही, काम नाही. त्याचे अनेक कारण आहेत. एखादी गोष्ट जर समाजाला सांगायची असेल, त्या सांगण्यावरती समाजाचा विश्वास बसावा असं वाटत असेल तर एकच गोष्ट 2 वेळा वापरली जाते बरं का, निश्चयाकरता, निश्चयार्थी. हा द्विरुक्तीचा विचार आहे बरं का. खरंच आमचं अंतःकरण निष्काम झालेलं आहे. आम्ही सांगतो निष्काम झालेलं आहे बरं का. आमच्या अंतःकरणामध्ये आता काम नाम कोणती इच्छा शिल्लक राहिलेली नाहीये. हे परमार्थाच्या साधनेनं घडलेलं आहे. आज जर जगाचा विचार केला तर जगामध्ये काम नाही असा माणूस नाहीये. काम नाही असा माणूस नाहीये. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काम आहे, म्हणजे इच्छा आहे. आणि त्या कामाच्या पोटी माणसं आज पळतायत. ते संपणार नाही. एक सारिता तो पुढे उभे एक. माणसाचे जन्म संपतील, आयुष्य संपेल, पण काम संपत नाही बरं का. काम संपत नाहीये. ब्रह्मलीन गुरुवारी साखरे महाराज दृष्टांत सांगायचे. नवरा बायको होते, शहरामध्ये राहणारे होते आणि शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना संध्याकाळी फिरायची फार सवय बरं का. विहार करायला जायचं. वयस्कर होते, संध्याकाळची वेळ होती, फिरण्याकरता निघाले होते आणि फिरण्याकरता निघाले होते. त्याच वेळेला त्या नगरीतला राजाही फिरण्याकरता बाहेर पडला होता. त्या रस्त्याने विहार करता करता राजेसाहेबाची नजर त्या नवरा बायकोकडे गेली आणि निरीक्षण केलं. आणि
पंतप्रधानाला सांगितलं त्यांची भेट घ्या, ते कुठं राहतात चौकशी करा, आणि उद्या सकाळी त्यांना दरबारामध्ये बोलवा. ठीक आहे. राजेसाहेब आले फिरून. पंतप्रधानांनी चौकशी केली, त्यांची भेट घेतली आणि सांगितलं राजेसाहेबांनी आपल्याला उद्या दरबारामध्ये बोलवलेलं आहे. त्या ग्रस्तांनी विचार केला, आपण आपल्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही, किंबहुना आमचं पाऊल कधीही वाकडं पडलेलं. असं असताना राजेसाहेबांनी विनाकारण कशा करता बोलवलं असेल? बुद्धिवान होता बरं का. बरेच पावसाळे त्यांनी खाल्ले होते. ज्यार्थी राजेसाहेबांनी बोलवलंय त्यार्थी राजेसाहेबांना काहीतरी आमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी निश्चय केला उद्या दरबारामध्ये गेलंच पाहिजे, नाकारता येणार नाही. पण पत्नीला सांगितलं, बघ राजेसाहेबांनी आपल्याला उद्या बोलवलेलं आहे, राजेसाहेब आपल्याला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल बरं का. तेव्हा तुला मी सांगून ठेवतो काय विचारणार आहे, मला कळालंय बरं का. म्हणून त्यांनी 2 पुड्या तयार केल्या आणि सांगितले, एक पुडी तुझ्याकडे घे, एक पुडी माझ्याकडे घे. तिथं दरबारामध्ये गेल्यानंतर राजेसाहेब आले की राजेसाहेबांना नमस्कार करायचा आणि राजेसाहेबांनी आपल्याला काही प्रश्न विचारला की त्या प्रश्नाला उत्तर देत असताना वाणीनं काही न बोलता ह्या दोघांनी पुड्या राजेसाहेबांच्या पुढ्यात ठेवायच्या. असं नियोजित झालं. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आले, येऊन बसले. राजेसाहेब आल्यानंतर यांनी नमस्कार केला आणि विचारलं, राजेसाहेब कशा करता मला इथं बोलवलेलं आहे? काही नाही म्हणले, माझ्या मनामध्ये थोडस कुतूहल निर्माण झालं, तुमचं वय पाहिलं, तुमचा अमृत महोत्सव होऊन गेलाय म्हटले, म्हणजे 75च्या पुढात तुम्ही, आणि एवढ्या वयाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी तुम्ही दोघं फिरायला जाता, काय कारण आहे हे मी जाणून घेण्याकरता बोलवले म्हटले. त्या ग्रस्तांनी विचार केला, आपण केलेली योजना 101% बरोबर आहे. हरकत नाही, राजेसाहेब आम्हाला बोलवलं जाणून घेण्याकरता, हे आम्ही त्या उद्देशाने त्या तयारीने आम्ही आलेलो आहोत. दोघेही उठले, दोघांनी त्या दोन्ही पुड्या राजेसाहेबांच्या समोर ठेवल्या, नमस्कार केला आणि बसले. राजेसाहेबांनी दोन्ही पुड्या उघडल्या. राजेसाहेबाला काही कळालं नाही बरं का. एका पुडीमध्ये राख होती आणि एका पुडीमध्ये तांदळाचे कण होते. तांदळाचे कण होते. राजेसाहेबांनी विचारलं, आजोबा हे उत्तर तुमचं बरोबर असेल पण मला कळालं नाही, मला कळेल अशा भाषेत सांगा, अशा भाषेमध्ये सांगा. म्हणजे राजेसाहेब, राख असलेली पुडी माझ्या पत्नीनं ठेवलेली आहे आणि ज्या पुडीमध्ये तांदळाचं कण आहे ती मी ठेवलेली आहे. याचं उत्तर असं आहे, जोपर्यंत मनुष्याच्या शरीरामध्ये अन्नाचा कण जातो आणि जोपर्यंत बाईच्या शरीराची राख होत नाही तोपर्यंत काम कुणाला सुटलेला नाही. आणि तुकोबरा सांगतात, काम नाही काम लालो पायी कामा, लालो पायी कामा, लालो पायी कामा, लालो पायी कामा, नाही कामा नाही,
अशी जगाची अवस्था आहे एका बाजूला, आणि एका बाजूला संत सांगतात निश्चयाने काम नाही, काम नाही. आमच्या जीवनामध्ये संबंधच राहिला नाही म्हणतात तुकोबार आहे. संबंधच राहिला नाही. का संबंध राहिला नाही? आम्ही त्या हरीला आपलंस केलेलं आहे. त्या भगवंताला आम्ही त्या साधनेच्या बळाने आपलंस केलेलं आहे, आणि त्याला आपलंस केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये याचा विचारच राहिला नाही. काम क्रोध हे केले काम क्रोध तुकामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, काम नाही, काम नाही. एक अर्थ आहे. दुसरा अर्थ लक्षात ठेवा. 2 वेळा काम शब्दाची योजना तुकोबारांनी केलेली आहे. तो कुठं राहतो? अंतःकरणामध्ये. त्यालाच वृत्ती म्हणतात बरं का. अंतःकरण वृत्ती. पहिला काम शब्द आणि दुसरा काम शब्द, याच्यातला बारकावा लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आमच्या वृत्तीला आता विषय राहिला नाही. काम नाही. आमच्या वृत्तीला विषय राहिला नाही म्हणून काम नाही, आणि आमच्या वृत्तीला आता विषयाचा आश्रय राहिला नाही म्हणून काम नाही. आमच्या वृत्तीचा विषयी निघून गेला आणि आमच्या वृत्तीचा आश्रय निघून गेला. काम नाही, काम नाही. मग महाराज म्हणतात आता मी रिकामे झालो. जसे रिटायर झालेले माणशी रिकाम टेकडे, त्यातले आम्ही नव्हे. पायी झालो रिकामा. महाराज म्हणतात जे आमच्या जीवनामध्ये कर्तव्य आम्हाला प्राप्त करायचं होतं, ती कर्तव्यपूर्ती आमच्या जीवनामध्ये झाली. आता कर्तव्यपूर्ती झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आता कर्तव्य काही शिल्लक राहिले नाही. याला म्हणतात झालो पायी रिकामा. आता आम्हाला मिळवायचं काहीही राहिलेलं नाही. त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केला. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता देवता देश देवता देश बोला.
गोड भावा शेवट भावा आता निश्चितीने पावलो आता निश्चितीने पावलो आता निश्चितीने पावलो आता निश्चितीने पावलो याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा झालो पायी रिकामा. महाराज म्हणतात आता आम्ही रिकामे झालो म्हणजे कर्तव्य पूर्ण झालं. कर्तव्य पूर्ण झालं हे परमार्थातले उद्गार आहेत बरं संतांचे आहेत. अशी कर्तव्य पूर्ती या परमार्थाच्या साधनेने प्रत्येकाला करता येते. प्रत्येकाला करता येते किंवा याच्याच करता परमार्थ करायचा आहे. आपलं अंतःकरण निष्काम झालं पाहिजे. निष्काम आणि निष्काम होईल तर कर्तव्य शिल्लक राहणार नाही बरं का. कर्तव्य शिल्लक राहणार नाही म्हणून महाराजांनी जागोजागी याची नोंद केलेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी झालो पाये रिकामा. आता आम्ही मुक्ती स्वीकारलेली आहे. मुक्ती स्वीकारलेली आहे. मुक्तीने आपल्याला स्वीकारावं का आपण मुक्तीला स्वीकारावं. नंतर सांगा विचार करू काय गडबड नाही. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आता आम्ही मुक्त झालोय. आता कर्तव्य जीवनामध्ये काहीही राहिलेलं नाही. काहीच आता आम्हाला करायचं नाही. काहीच करायचं नाहीये. जसं तुकोबाराय वर्णन करतात देवाला सांगतात देवा आम्हाला खरंच काही नको आहे बरं. आम्हाला काय मिळवायचं नाही. फक्त एवढीच इच्छा आहे ज्यांनी मिळवलंय त्यांच्या आयुष्यात पायाजवळ कायम आम्हाला राहायचं आहे. पडून राही नतये ठाई राही नतये ठाई संतादिये पायी आन मागे न करे काही तुझे आन गावे शोभा. आन मागे न करे काही तुझे आन गावे शोभा.
झालो पायी रिकामा, याच्याकरताही प्रमाण दिले बरं, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आम्हाला काही आता जीवनामध्ये मिळवायचं नाहीये. मग मिळवायचं नाहीये तुम्हाला जीवनामध्ये, काय कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, इच्छा पूर्ती झालेली आहे, अंतःकरण निष्काम झालेलं आहे. मग काय करायचं ठरलंय? महाराज म्हणतात काय नाही, कर्तव्य पूर्ण झालेलं आहे, प्रारब्ध शिल्लक आहे. प्रारब्ध शिल्लक आहे. आता प्रारब्ध शिल्लक राहिलेलं आहे, मग आता काय करायचं? फावल्या त्या करू चेष्टा, फावल्या त्या करू चेष्टा, फावल्याच्या करू चेष्टा, फावल्याच्या करू चेष्टा. फावल्या त्या करू चेष्टा, चेष्टा म्हणजे कर्मच बरं का. हा, आता शिल्लक राहिलेला वेळ आहे, फावलेला वेळ. हा, मग फावलेल्या वेळेमध्ये काय महाराज म्हणतात? प्रारब्ध शिल्लक राहिलेला आहे. मग फावलेल्या वेळेमध्ये चेष्टा करायच्या. त्या चेष्टा म्हणजे कोणत्या? भगवत साधनाचं बरं का. आळंदी पंढरीची वारी. आता काय मिळवायचं नाहीये, आम्ही फावलेल्या वेळेत तंबाखू तरी चोळतोय, नाहीतर पत्त्याचा डाव तरी म्हणतोय. बरोबर आहे की? आता कुणीच नाही, काहीच काम नाही, मग काय करायचं? बसायचं. कुणीच नाही, काहीच काम नाही, मोबाईल. त्या फावलेल्या वेळामध्ये केलेलं कर्मच आहे. फावलेल्या वेळेमध्ये केलेलं कर्म आहे. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाहीये, आम्हाला काय आता करायची गरज नाहीये, पण प्रारब्ध शेष शिल्लक राहिलेला आहे. प्रारब्ध शेष शिल्लक राहिलेला आहे. मग राहिलेला जो प्रारब्ध शेष आहे, हा महाराज म्हणतात एक त्या कालावधीमध्ये एक भगवत चिंतनच करायचं आणि आलेले भोग आनंदाने बघायचे. निश्चय द्रष्टा, अजिबात कुरकुर करायची नाही बरं का. भोग भोगावरी द्यावा, भोग भोगावरी द्यावा, करोनी संचिताचा ठेवा, करोनी संचिताचा ठेवा.
भोग भोगावरी द्यावा करुणी संचिताचा ठेवा निश्चय द्रष्टा वैसोनी. आलेले भोग आहेत ते भोगायचे, आनंदाने भोगायचे बर का, पण त्याच्यापासून वेगळा राहून भोगायचे, त्याला म्हणतात द्रष्टा. का तिथं त्रिपुटी राहिलेली नाहीये, त्रिपुटी राहिलेली नाही. तो फोकस लावलाय, इथे एक लावलाय, इकडे एक लावलाय, इकडे एक लावलाय बर का. त्याला त्या कीर्तनाचं काही देणं घेणं नाही बर का. तो फक्त द्रष्टा आहे. काय द्रष्टा आहे. त्याला या मंडपात कोणी झोपा काढल्या तरी त्याला काय फरक पडत नाही, आणि भजन केलं तरी त्याला काय फरक पडत नाही. अशा भूमिकेवरती ज्ञानानंतर जो राहतो त्याला म्हणतात द्रष्टा. निश्चय काय मिळवायचंच नाही, आम्हाला काय करायचंच नाही, पण आलेले भोग आहेत आपल्या जीवनामध्ये, आलेले भोग आपणच आनंदाने ते बघत राहायचे बर का. त्याच्याविषयी सुखही नाही आणि त्याच्याविषयी दुःखही नाही बर का. अशा अवस्थेला आम्ही या परमार्थाच्या साधनेने प्राप्त झालो. ही परमार्थातली नैष्कर्म्य दशा आहे. पण आम्ही अशा अवस्थेला प्राप्त झालो, पण तुकोबरा म्हणतात जगाची अवस्था कशी आहे. जगाची अवस्था कशी आहे. नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे फावल्या त्या करू चेष्टा निश्चय दृष्टा बैसोनी विठोबा. काम नाही झालो पायी रिकामा भावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी. निष्काम झालेलं अंतःकरण का झालेला आहे. शुद्ध झालेला आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये तो परमात्मा प्राप्त झालेला आहे. आता कर्तव्यपूर्ती झालेली आहे. महाराज म्हणतात देहाविषयी तादात्म्य राहिलेलं नाहीये. त्या देहापासून मी आता वेगळा आहे, द्रष्टा. पण महाराज म्हणतात जे या देहामध्ये राहून देहाशी तादात्म्य ज्यांनी धारण केलं त्यांची मात्र आज अवस्था काय आहे. वास्तविक देहाचा आणि आपला काहीही संबंध नाही आहे. पण तुकोबराय म्हणतात लोकाला छंद लागलाय नसलेलं माझं म्हणायचं. नसलेलं मुक्त होता परी बळे झाला. चंद्र माझे माझे चंद्र माझे चंद्र मुक्त असलेला जीव महाराज म्हणतात बळच माझं माझं म्हणायला लागला आणि परिणाम बद्धतेला प्राप्त झाला. पाप पुण्य अंगी घेतले जडून. नसलेलं घेतलं बर का. म्हणून शब्द नसता छंदे नसता छंदे जग विनोदे विव्हळ तसे. हे जग पाहिलं ना विव्हळतय, दुःखाच्या खाईत सापडलंय का. नसलेलं माझं म्हणायची सवय लागल्या. नसलेलं देह आपला नाही आहे, देहाचा आपला काही संबंध आहे. पण देहाला मी म्हटलं की देहाच्या संबंधाने सगळं
देह आणि देह संबंधी सगळं भोगावं लागतं, सगळं बरं का. छंद आहे माणसाला, बऱ्याच लोकांना छंद आहे, नसलेला छंद लावून घ्यायचा. नसलेला छंद. काही लोकांना व्यापार करण्याचा छंद आहे, काही लोकांना शेती करण्याचा छंद आहे, काही लोकांना राजकारण करण्याचा छंद आहे, काही लोकांना परमार्थाचा छंद आहे. त्यातला हा कुठलाच छंद इथं नाही बरं का, लक्षात ठेवा. हा बहिरंगाचा विचार मांडलेला आहे. हा काही ना काहीतरी मनाला आलंबन लागतं, हा भाग वेगळा. पण नसलेलं आपल्याकरती ओढून घेणं हा माणसाचा स्वभाव बनलाय बरं का, स्वभाव बनलाय, लक्षात ठेवा. आणि परिणाम त्या देहाविषयी तादात्म्य निर्माण झालं. देहाविषयी तादात्म्य निर्माण झाल्यामुळं आज संपूर्ण जग हे सुखात नाही आहे, दुःखात आहे, दुःखाने विवळतय. छंद लागला मारी, मग भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी. पुढं माझलो मी माझे भ्रमणी, मराठी शब्द माझलो मी माझे भ्रमणी. हा महाराज म्हणतात समाजामध्ये विटंबना झाली, ती चित्त शब्द वापरला, विवळत शे. हा नसलेला छंद आपण लावून घेतलेला आहे आणि परिणाम अनेक खाणी अनेक जन्म घेण्याची वेळ आली बरं का. पण तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनाचा विचार केला ना, आमच्या जीवनामध्ये हे राहिलंच नाही आहे. मग आम्ही याच्यापासून महाराज म्हणतात आम्ही एकटेच राहिलो, बाजूला राहिलो, कुणाचा संबंध ठेवणार नाही. नवे नवे महाराज म्हणतात आम्ही जगाचाही संबंध ठेवला नाही. आम्ही या सगळ्यांच्या पासून एकीकडे आणि जग एकीकडे, एकाएकी 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 तुका लोकी राया, तुका लोकी राया, तुका लोकी राया. बावल्याच्या सरोजचा, बावल्याच्या सरोजचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज एकाएकी तुका लोकी निराळा. ह्या लोकातच आहे तुकोबर सांगतात, पण या लोकापासून वेगळा आहे. एकटाच आहे बर का. असा एकाएकी या जगामध्ये राहणारा एकच आहे तुका नाम संत बर का. महाराज म्हणतात आम्ही अशा अवस्थेला प्राप्त झालो, आम्ही आता नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालो, आम्हाला ह्या जगाचा काहीही संबंध आता राहिलेला नाही. पण जोपर्यंत मागचा काही कर्माचा संबंध आहे तोपर्यंत मात्र आम्ही त्या काळामध्ये आनंदाने फावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी का काम नाही झालो पायी रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जगे विनोदे विवळ तसे एकाएकी तुका लोकी निराळा फावल्या त्या करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनी. जी अवस्था तुकोबराने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली आणि तो स्वानुभव जगाच्या समोर ठेवून तुकोबरा सदेह वैकुंठाला गेले. पण सांगून गेले आम्ही ज्या अवस्थेला प्राप्त झालो त्या अवस्थेला तुम्ही सुद्धा प्राप्त व्हा, नुसतं आमच्या नावाचं भजन करू नका. जी अवस्था आम्ही जीवनामध्ये प्राप्त केली हा एक स्वानुभव संत ठेवून गेलेत. त्याच आशेवरती आपण परमार्थाची साधना करायची आणि ती अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो हीच त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी आणि संतांच्या चरणी इच्छा करून शेवेला पूर्णविराम देव. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.